हा बादल आहे आणि हा हिरा आहे। ही हिरा आणि बादलची जोडी, ही जोडी काय करते तर ही वरातीला त्या नवरदेवाला आपल्या पाठीवर घेऊन छान त्याची मिरवणूक काढते। हे बग्गीचे घोडे आहेत आणि हे घोडे सांभाळतात ते सगळं कुटुंब आपल्या बरोबर आहे। दादा तुमचं नाव सांगा? शंकर लोंढे। शंकर लोंढे। आणि यांचं नाव काय? बाकीच्यांचा परिचय करून द्या। लोंढे, पोपट लोंढे, गोरख, हे सगळे जण, हे सगळे लोंढे परिवार आहे हा, आणि हे घोड्याची काळजी घेतात। तुमचा हा घराचा व्यवसायच आहे घोड्यांचा? आम्ही लहानपणीपासून असं हाऊस म्हणून पाळले होते, मग तिथून पुढे व्यवसाय सुरू झाला। कोणी पाळले होते? तुमच्या वडिलांनी आणले? तुम्हीच पाळले होते? 12 वर्षाचा होता तेव्हा। तुम्हाला घोड्याची आवड होती? पहिल्यापासून, लहानपणीपासून आवड। मग तुम्ही एक घोडा घेऊन आले? हा, एक घोडा आहे, 700 रुपयाचा घेतला होता त्या काळात। कुठून घेतला होता? तो असाच आला होता, एक अशी फिरास्ती माणूस, त्याच्यापासून 700 रुपयाचे 7 महिन्याचं शिंगरू घेतलं होतं। मग ते लहानचं मोठं केलं। पण मग ते मोठं करताना तुम्हाला माहिती होतं घोड्याला? काही माहित नव्हतं, पण मी बरोबर पाहून शिकलो दुसऱ्यांचं पाहून शिकले। आणि मग ही आवड कशी निर्माण झाली? लहानपणीपासून आवड, पिक्चर बघायचं, हे बघायचं, शोले पिक्चर वगैरे बघायचं। मग त्या पिक्चर मुळे आणखीन मला आवड यायची। मग त्या पद्धतीनंच घोडा चालवायचो मी। तसंच घोडा शोले मध्ये चालवायचे तसे। मग ती आवडच होत चालली। शाळा डोकं नाही चाललं, शाळेत डोकंच नाही चाललं नाही। आणि मग हे वरातीला कसे द्यायला लागले तुम्ही? मग देत चाललो, मग ते गावात न्यायचं आणायचं, त्यांना ती सवय केली मग गावात हिंडण्याची। पण मग यांना काही ट्रेनिंग दिलं तुम्ही? ट्रेनिंग मग दिलं ना, चालण्याचं, याचं त्याचं, मग त्याला गावामध्ये फिरवायचं। पण ट्रेनिंग कोण देत होतं? मीच देतो। तुम्हीच देता पूर्ण? कंचा घाड कसाय घोडा असं मी आवडतो। तुम्ही आवरू शकता अजून। आणि मग हे जेव्हा वरातीला जाऊन येतात तर मग तेव्हा घोडे थकत नाही? लोक नाचत बसतात? नाही, काही त्यांना सवय असते, सवय केलेली असते आधीच सवय केलेली असते। किती दिवसभर उभी राहू शकते। आणि बग्गीला 2 घोडे लागतात? 2 बग्गीला घोडे लागतात। मग हे 2 जण जातात बग्गी? हे 2 बग्गीला राहतात। साधारण एका बग्गीचे तुम्हाला किती मिळतात पैसे? 10,000 रुपये भेटते एका वरातीचे। आणि फक्त घोडा दिला तर? घोडा दिला तर 2,000 रुपये। पण हा तुमचा धंदा आहे, तो सीझनल आहे फक्त? सिजनेबल, पण आपण हाऊस म्हणूनच पाळलेले, आम्हाला धंद्याची गरज नाही, आम्हाला शेती पोट पाणी चालतं आमचं। अच्छा, तुम्ही भाऊ शेती करता? सगळे शेती। काय आहे तुमच्या शेतीमध्ये? गहू आणि कांदा, गहू आहे, हरभरा आहे, कांदा आहे, अशी यांनी इथं शेती पिकवली आहे। हे सगळे भाऊ शेतात काम करतात। पण या दादांना घोड्यांची आवड असल्यामुळे या सगळ्या कुटुंबानी त्यांची आवडही जोपासली आहे। दिसायला अतिशय सुरेख असलेले हे घोडे, हा बादल, हा हिरा, आणखी एक घोडा त्यांनी आता नवीन बादशाह म्हणून घेतलेला आहे, तो मोती एक, आणि मोती एक आहे। असे 4 घोडे हे सांभाळतात। घोड्याची निगा राखणं सोपं नसतंय। त्यांना काही आजार, पाणी, त्यांना खाणं पिणं हे सगळं करतात। यांना काय खायला देता? त्यांना बाजरी, घास, गवत, कडबा, ज्वारीचा। आणि किती वेळाने त्यांना खायला द्यायचं? 2 तासांनी 3 तासांनी असं जेवण देत राहायचं एकदम। आणि मग त्यांना काही औषधं द्यायला लागतात का? इंजेक्शन वगैरे काही? आता हे मोकळ्या हवेत असल्यामुळे त्यांना कसलाच आजार येत नाही, पण खुट्यावर बांधल्यावर आजार यायचा त्यांना। कोरोना पासून यांना कोणताही आजार आला नाही। मोकळे रानात राहतात, मोकळे खात्यात, मोकळं खातात म्हणून आजार एक हे बांधले घोडे तर हे आजारी होतात, पण मोकळ्यात राहिले आजार होत नाही, असा यांचा हा अनुभव। कोरोनाच्या काळापासून त्यांनी यांना शेतातच ठेवलंय आणि म्हणून आता ते जास्त निरोगी आणि सुदृढ असं त्यांचं जीवन चाललेलं आहे। आता जेव्हा सीझन येतो आणि घोडा द्यायची वेळ येते तेव्हा मग कसा सौदा ठरवतात तुमच्याशी लोक? त्यांना माहित असतं हे इतने एवढे पैसे घेतात, त्याच्यामुळे मग ते फोनवरच सौदा करून टाकते। मग आम्ही बुक करून टाकलं म्हणजे त्यांचे ते देतात। आता तुम्ही बग्गी पण नवीन घेतली आहे? नवीन बाहुबली बग्गी घेतली। बाहुबली बग्गी, त्याच्यात काय असते? बाहुबली पिक्चर मध्ये नाही का ती बग्गी, तीच आणली, तीच छत्रीवाली। मग त्याचाही मेंटेनन्स असतोय का? काही लाइटिंग वगैरे असते ना? लाइटिंग ते सगळं तुमचाच परिवार? सर्व आपला परिवार, घरचा परिवार, लहान पोरं बिर सर्व। सुरुवातून त्याला लाइटिंगचा कारागीर बोलवायला लागायचा, पण आम्हाला आता ते पोरं त्याचे शिकून घेतलं त्यांनी स्वतः। बरोबर। मग ते आम्हाला अडचण यायची आता येत नाही। हे सगळं या व्यवसायासाठी जे हौसे पोटी सुरू झालंय हे या भावंडांनी शिकून घेतलंय। त्याच्यात या दादांची हौस मोठी आणि हौसे खातर त्यांनी पाळलेल्या घोड्यांचा थोडा बहुत त्यांना व्यवसायालाही मदत होतीये।
चांगली मदत म्हणजे आमचं कुटुंब चालतं याच्यावर. याच्यावर कुटुंब शेतीचं काही आलं नाही आलं पण याच्यावर आम्हाला चांगलं चालतं. आमचं जवळ 28 माणसाचं कुटुंब याच्यावर चालतं. आम्ही 28 सर्व एकत्र माणसांचं राहतो. कुटुंब या घोड्यांवर चालतंय. एकत्रच आहे आम्ही एक एकत्र ठिकाणी कुटुंब. जेवतो खावतो सर्व बाया एकत्र सर्व एकत्र कुटुंब आहे. भावजाया बी- आणि वगैरे समजा घोड्याला काही झालं तर मग तुम्ही बेचैन होता? बेचैन होतो नाराज होतो ना. मग आम्ही त्याला म्हणजे आम्हाला माणसावानी तो हा, एक पाळीला माणूस कमी पण आम्हाला पहिलं त्यांची सेवा करायला लागते. सेवा करायला. हो पहिली सेवा. तुम्ही सांगत होता एक घोडा होता खूप वर्षापूर्वीचा. हो तो आपला संजय. संजय नाव त्याचं. अच्छा. पण ते त्याला पिसाळ लहानपणी कधीतरी चावलेला असेल त्याच्यानंतर तो बऱ्याच आपल्या जवळ 10 वर्ष राहिला. 10 वर्षांनंतर तो पिसाळला गेला. अच्छा. पिसाळला मग त्याला शेवट मग आम्ही सरकारी डॉक्टर डोस दिला. इंजेक्शन द्यायला लागलं. पण मग आता हे घोडे म्हातारे झाले तर मग यांचं हे आता वरातीला चालणार नाही, मग सांभाळ मग करणार. आम्ही सांभाळणारच शेवट पोत मग त्याची समाधी लावणार आपल्यावानी. लावणार. हा आपल्यावानीच कपडा बिपडा आणून भांडार वगैरे हा म्हणजे हा मिठाच्या गोण्या त्यांच्या 4-5 मिठाच्या गोण्या आणून कुटुंबातला एक सदस्य म्हणून ते सांभाळ करतायत. यांच्या या घोड्यांच्या एकदम छान त्यांची जी निगा राखली आहे त्याच्यावरनं कळतं पण आहे की ते माणसाप्रमाणे या घोड्यांना जपतायत, एका कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे जपतायत. आणि हे घोडे सुद्धा त्यांना निर्विवादपणे सेवा देत आहेत. त्यांचं कुटुंब यांच्यावर चालतंय. एक अनोखा व्यवसाय आहे पण तो सुद्धा हे खूप प्रेमाने करतायत. हे प्रेम या जनावरापोटी असलेलं, या घोड्यांपोटी असलेलं, आणि त्यामुळे घोडे सुद्धा त्यांना तितकाच मोबदला देखील देत आहेत. त्यांना कधी आम्ही मारत नाही, कधी काही नाही, शिकवताना नाही. आज शिकल उद्या शिकल पण शिकतात. कधी मारायचं अजिबात नाही, कधीच नाही मारायचं, खवळायचं नाही. आपण शांत रीतीने साबण आम्हाला लाईफ बॉय त्यांना त्यांना लाईफ बॉयच. अच्छा. जी आम्ही बाजरी खातो घरात हा. ती त्यांनाच. म्हणजे तुझा भाव करायचाच नाही. बरोबर. कारण माणसं आपल्यापेक्षा ते काम जास्त करतात. मग ती त्यांची सेवा करायची ती एवढी. तुझा भाव नाही असं दादा म्हणतात. जे आपल्याला आहे तेच या घोड्यांना आहे, कारण की शेवटी ते कुटुंबातलं सदस्य आहे. या लोंढे कुटुंबाचे हे सगळे 4ही घोडे हे सदस्य आहेत. आणि बघून सुद्धा खूप छान वाटतंय की हे उंच पुरे पांढरे स्वच्छ घोडे ऐटदार एकदम प्रत्येक वरातीला शोभा आणतायत. तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या या अश्वांना आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा.